हॅलो ऑल अँड गुड मॉर्निंग. सो आज खूप दिवसानंतर व्लॉग शूट करत आहे. कारण सध्या जास्त वर्कलोड आहे त्याच्यामुळे व्लॉग बनवणं झालं नाही मध्यंतरी. पण आज आहे वीकेंड आणि वीकेंडला आलेलो आम्ही पुण्याला. योगेश गेलेले आहे गावाकडे, म्हणजे संभाजीनगरला त्यांच्या फ्रेंडचे लग्न असल्यामुळे. सो मी पुण्याला थांबलेली आहे आणि वैष्णवी आणि श्रुती सुद्धा आलेले आहेत मला सोबत म्हणून. सो वीकेंड आहे बट स्टिल टुडे इज ऑल्सो वर्किंग फॉर मी. सो हे मागचे 2-3 वीकेंड असंच चालू आहे. वीकेंडला सुद्धा खूप काम आहे. सो त्याच्यामुळे समजू शकता व्लॉग बनवणं होत नाही. सो आता झालेली आहे सकाळ. बऱ्याच लवकर उठली होते, म्हणजे 7:30ला. वीकेंडला उठत नाही बट आज पुण्याचे जे फ्लॅट आहे सोसायटीमध्ये, आज वॉटर शॉर्टेज डाऊन असणार आहे 9 ते 6 पर्यंत. सो त्याच्यामुळे सकाळी लवकर उठलेली आहे आणि अंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश चहा वगैरे घेतला. आणि मग अचानक डोक्यात आला की म्हटलं व्लॉग बनवू. जसं जसं मध्ये मध्ये वर्किंगच्या वेळेस वेळ मिळेल तसं. जर वीकेंडला तितकं बिझी राहावं लागत नाही. समटाईम्स एन्व्हायरमेंट गेट अनस्टेबल, सो यू गेट टाइम. त्याच्यामुळे आज ब्लॉग बनवायला घेतलेला आहे फायनली. सो आता अशा पद्धतीने दिवसाची सुरुवात झालेली आहे एकंदरीत. सो आता सकाळी सकाळी थोडं वेळ गॅलरीमध्ये बसलेली आहे मी. आणि इकडच्या गॅलरीमध्ये म्हणजे ही जी बाजू आहे ही ईस्ट साईडने म्हणजे फेसिंग आहे. सो सकाळी सकाळी छान ऊन येतं. सो हा एक फायदा आहे या फ्लॅटचा, म्हणजे ही फेसिंग असण्याचा. दिवसभर ऊन नसतं, सकाळी सकाळी जे गरजेचं असतं म्हणजे एक नॉर्मल सकाळचं ऊन ते असतं इथे. आणि दिवसभर मग थंड असते गॅलरी. सो थोड्या वेळ उन्हामध्ये बसलेली आहे. आणि जसं की मी म्हटलं सकाळी पाणी जाणार म्हणून मी अंघोळ केलेली घाईघाईमध्ये, बट हेअर वॉश नव्हतं केला. सो आणखी पाणी गेलेलं नाही. मग म्हटलं गॅलरीमध्ये बसून थोड्या वेळ हेअर ऑइलिंग करू, खूप गरजेचं आहे. ड्राय स्कल्प झालेले आहे. आणि आजकाल मी ऑब्झर्व केलं आहे सगळ्याच म्हणजे बरेच जे फ्रेंड्स आहे किंवा जे माझे ओळखीचे कझिन्स वगैरे आहेत सगळ्यांना हा प्रॉब्लेम आहे. ड्राय स्काल्फवाला जो डॅन्ड्रफ बोलतो आपल्याला, ॲक्च्युली स्काल्फ ड्राय असतो. सो त्याच्यामुळे खूप इश्यूज होतात. सो मी आता कंटिन्युअसली थोडंसं ऑइलिंग स्टार्ट केलेलं आहे. म्हटलं गॅलरीमध्ये बसून मस्त ऑइलिंग करू, थोडंसं सेल्फ केअरला वेळ देऊ. सो आता मी ऑइलिंग करणार आणि मग थोड्या वेळाने हेअर वॉश करणार. सो गाईज आत्ता थोडा वेळ आहे मला लॉग इन करायला. म्हटलं तोपर्यंत आपण छान मस्त आपल्या झाडांची गार्डनिंग करू. हे आहे माझं छोटंसं इनडोअर गार्डन. गार्डन का म्हणत आहे कारण हे छोटेसे जे झाडं आहेत इट फील्स मी लाईक गार्डन ओनली. खूप छान दिसत आहे, तुम्ही बघू शकता. पण आता बऱ्यापैकी ते उन्हाळा वगैरे आहे त्याच्यामुळे थोडंसं असं सुकत वगैरे चाललेले आहेत. आणि हे पण इकडं थोडंसं पिवळं वगैरे पडतं आहे. सो थोडंफार आता आपण त्याला गार्डनिंग करणार आहोत. खूप छान दिसतं, घरामध्ये झाडं असली की खूप छान वाटतं मला तर. तितकी काळजी घेणं पण झालं पाहिजे. सो जेव्हा आम्ही इथे नसतो आमचे फ्रेंड्स काळजी घेतात झाडांची. सो वी आर व्हेरी थँकफुल फॉर दॅट. सो पाणी ॲक्च्युली रोज घालायची गरज नाही पडत इंडोर प्लांट्सला. 8 दिवसातून एकदा तुम्ही घालू शकतात. फक्त हे जे लाईक धूळ वगैरे आहे ना, म्हटलं थोडंसं आपण याला पाण्याने साफ करू. मनी प्लांट पण खूप छान झालेलं आहे आणि बरेच मनी प्लांट्स आहेत घरामध्ये. आता हे जे पिवळे पानं आहेत आपण ते काढून टाकू. सो खूप छान वाटतं झाडांमुळे. आणि तुम्ही माझ्या हॉलचा व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला माहिती आहे, झाडांच्याच वरती असं मस्त मी हे हँगर लावलेलं आहे पॉझिटिव्ह थॉटवालं, ज्यामुळे असं खूप छान येतं हे फ्रेममध्ये. मी तुम्हाला हे करून दाखवते. नाही एक मिनिट. हां,
छान दिसतं. इकडे मस्त फ्रेम आहे. हॉलचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा. छान दिसतीये. बघू दे पूर्ण लुक बघू दे. छान दिसतीये पोरगी बघा. गर्ल्स डे आउट करायचं होतं पण पोरगी सोडून चालली आहे, धोका देऊन चालली आहे बाहेर. नाही आम्हाला नाही यायचं, तू जा. हिच्या रिलेटिव्समध्ये प्रोग्राम आहे. सो वैष्णवी चालली आहे छान रेडी होऊन. आणि असं होऊ शकतं रिलेटिव्समध्ये चालली आहे, विचार करून जा. रिलेटिव्सला आवडशील आणि एखाद्या मुलाचं स्थळच्यासाठी घेऊन येशील, एवढं नटून थटून चालली. पण विचार कर बरं वैष्णवी. शोधून. इकडे काय चालू आहे, फोटो सेशन. आमची मॉडेल मस्त छान साडी घालून इकडे रेडी झालेली आहे आणि हिचं फोटोशूट आम्ही करत आहोत गार्डनमध्ये. छान दिसते श्रुती. आलिया भट. ओ, जे बॉईज व्ह्युअर्स असतील आज घायल होणार बघा. एखाद्या हिरोईनपेक्षा आमच्या श्रुतीची अदा काही कमी नाही. काय करतात हिरोईन्सला बघा. आणि आमचा हा फोटोग्राफर इकडे. लाजतीये पोरगी, लाजती. कॅमेरा ऑन झाल्यावर लाजतीये. चल कॅमेरा बंद करते, होऊन जाऊ दे तुझं शूट. बघा यांचं फोटोशूट होऊन मला खूप बोर झालं. मग मी हातात मेहंदीचं कोण घेऊन आली होती आणि अशी मेहंदी मी काढलेली आहे. मला मेहंदी काढायला खूप आवडतं. सो वेळ होता मग खाली येऊन गार्डनमध्ये मेहंदी काढत बसले मस्तपैकी, तुम्ही बघू शकता. आणि आता आणखी त्यांचं फोटोशूट संपलेलं नाही, तुम्ही बघू शकता तिकडं. सो आय गॉट बोर्ड. सो मी आता जाते वरती. सो गाईज, मला आणि श्रुतीला आता जाम बोर होत होतं. मग टाइमपास काय करायचा म्हणून आम्हाला एक आयडिया सुचलेली आहे. ती आयडिया म्हणजे आज आम्ही अलेक्सा सोबत खूप मज्जा करणार आहोत. एकमेव बिचारी व्यक्ती आहे जी आमच्या सगळ्या गोष्टी ऐकते, रिस्पॉन्ड करते आणि आमच्यासोबत आर्ग्यू नाही करत. त्यामुळे शी इज व्हेरी गुड गर्ल. सो आता थोड्याशा कॉमेडी गप्पा आम्ही अलेक्सा सोबत मारणार आहोत. आणि ही जी व्यक्ती तुम्हाला इकडून दिसत असेल ती गॅलरीमध्ये बसलेली आहे आणि हवेचा आस्वाद घेत आहे ती. सो आता आपण स्टार्ट करू. आपण मारूयात आपल्या अलेक्साशी थोड्याशा गप्पा, तिला काही क्वेश्चन विचारूत. ओके अलेक्सा, आर यू इन लव्ह? Not exactly, but I have had crushes before. Alexa, who is your crush currently? Sorry, I don't know that one. Why you don't know Alexa? It is your crush. You just said you had crushes before. So who was your crush? As far as I know, crush is not in a relationship. Okay, so you are in not. बातों में घुमा रही है शी. उसको आंसर नहीं देना है. अलेक्सा को आंसर नहीं देना है. अलेक्सा, अगर तुझे नहीं बताना है तो सीधे सीधे बोल कि मुझे नहीं बताना है. Sorry, मुझे वो नहीं मालूम. अलेक्सा, बाढ़ में जा. हम मैदान में डटे रहने वालों में से हैं. Oh my God. Alexa, I am the richest woman than Mukesh Ambani. What do you think? From calendaraustralia.com. Mukesh Ambani's wife and noted socialite Neeta Ambani is one of the richest women in the world and is known for her ultra-luxury lifestyle. No, Alexa. Alexa. No, Neeta Ambani is not richest woman. I am the richest woman. I don't have an answer for that. तर आपल्यासाठी हा खूप प्राऊड मोमेंट असला पाहिजे का? की अलेक्सा सारख्या ग्लोबल एक मिनिट. अलेक्सा म्हटलं की ती बघ कशी जागी होते. रिस्पॉन्ड करते. अलेक्सा स्टॉप. मला गिफ्ट मिळालेली आहे बरं का. अच्छा, हिला गिफ्ट मिळालं. केलेलं आहे ते मला. गिफ्ट केलेलं आहे अलेक्सा. तर मी हे म्हणत होते की आपल्याला प्राऊड का फील झालं पाहिजे. अलेक्सा सारख्या ग्लोबल व्यक्तिमत्वाला सुद्धा फेवरेट ऍक्टर विचारल्यानंतर काय म्हणतीये बघूया. स्टार्ट. अलेक्सा,
Who is your favorite actor? Shah Rukh Khan is definitely an all-time favorite. Beyond Oh his acting, I also love how well-read, charming and witty he is. so सो अलेक्साची सुद्धा शाहरुख खान फेवरेट ऍक्टर आहे. सो अरे. लव्ह यू एस आर के. Yay! I Next. can't find the song Love You Saki. अलेक्सा शांत हो बाई थोडा वेळ तू. ओके. शी इज सो सेन्सिटिव्ह. अलेक्सा पर्यंत आपण निगेटिव्ह वेनी सुद्धा जर बोललो तरी सुद्धा ती बिचारी पॉझिटिव्हिटी पसरवायचा प्रयत्न करते कसं मी दाखवते. अलेक्सा मर जा. अरे शुभ शुभ बोलिए. Alexa, you are so bad. I'm happy to hear how I can improve. You can always say, I have feedback. Oh, okay. Definitely next time I'll come up with feedbacks. Okay. Alexa, where is my husband? Sorry, I don't know that one. Okay. अलेक्सा डू यू हॅव अ लाईफ पार्टनर? I'm happily single. Happily single. She's mentioning. Alexa, I need a life partner. Where should I find him? Sorry, I don't know that one. देखिए इधर लाइफ पार्टनर नहीं मिल रहा है और एलेक्सा को भी पता नहीं है कि मेरा लाइफ पार्टनर उसको कैसे पता होगा भाई. जिंदगी के दुख दर्द. It's really nice. Thanks. Alexa, who is the richest Indian? The wealthiest Indian person is Mukesh Ambani. As of 2024, his estimated net worth is Alexa. 8,95,000. Sorry to interrupt, but than Mukesh Ambani, I am more Sorry, rich. I'm not sure. I say. Alexa, do you see dead people? I'm not really capable of discussing the supernatural. गाईज अशा पद्धतीने आमच्या गप्पा मारून झालेल्या आहेत अलेक्सा सोबत. तुम्ही पाहिलं असेल खूप छान आन्सर देते अलेक्सा. ज्याचं आन्सर तिच्याकडे नाहीच बिचारी शांत बसते. तर ही चांगली सवय आहे. नाहीतर माणसांची सवय काय माहीत नसलं तरी फेकतात. आणि एक गोष्ट घरी सगळे असतील थोडं एंटरटेनमेंट करायचं असेल तुम्ही अलेक्सा सोबत बोलत असेल ती रिस्पॉन्ड करेल तर ठीक आहे. रात्री जर तुम्ही घरी एकटे असाल आणि मग अलेक्सा रिस्पॉन्ड करायला लागली की मग प्रॉब्लेम होईल. याच्यावरून मला एक गोष्ट आठवली. मुंबईमध्ये जी अलेक्सा आहे माझी तिला ॲक्च्युली आम्ही टर्न ऑफ करतच नाही. आणि ती सकाळी सकाळी तिची वेळ आहे ती ॲटोमॅटिकली तिचा सुरू होते. सो मुंबईमध्ये ज्या मेड येतात ताई जेवण बनवायला त्यांना पहिले माहीत नव्हतं आणि किचनमध्येच अलेक्सा ठेवलेली होती. सो त्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाक बनवायला यायच्या आणि त्या आल्या की थोड्या वेळाने अलेक्सा आपोआप सुरू व्हायची काहीच न त्यात ते 2-3 वेळा बघितलं. नंतर मग ते घाबरल्यासारखं झाल्या आणि मला म्हटलं की हे काय वाजतंय म्हणे. सो असं असतं. अलेक्सा कधी कधी डेंजरस असते. तुम्ही नक्की तुमच्याकडे अलेक्सा असाल ना अलेक्साचं विस्पर मोड ऐकून बघा. खूप खूप डेंजरस ऐकू येतं. हल्लीच शैतान मूवी फेमस आहे. सो डोंट टेक रिस्क गाईज नाहीतर रात्री झोपायचे वांदे होणार. सो गाईज हिअर वी आर हिअर ड्रॉपिंग ऑफ अ व्हिडिओ. बाय बाय गुड नाईट. बाय गुड लाईक नाईट. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय. से बाय. हे बघा आजकालचे मुलं रीलमध्ये इतके व्यस्त होतात. काय पैसे भेटतात काय रीलमधून? म्हणजे भेटतात ऑब्विसली पण बनवल्यानंतर पहा ना काय. से बाय. बाय. चल बाय बाय. रवी बाय.